गेल्या वर्षी पुण्यामध्ये आम्ही गणेशोत्सव सुरू केलेत आणि आता मुंबईत गिरगावात या केशवजी नाईक चाळीमधून या उत्सवाची सुरुवात करायची आहे। आपण सर्वजण या उपक्रमात सहभागी होऊन जास्तीत जास्त सहकार्य कराल अशी आशा करायला हरकत नाही। पोवाडे, व्याख्यानं, भाषणं असा भरगच्च कार्यक्रम करू। लक्षात ठेवा, देशकार्य म्हणजेच देवकार्य। या आपल्या देशाला, आपल्या देवाला त्या हरामखोर ब्रिटिशांच्या तावडीतून आपल्याला आता मुक्त करायचंय। गजानना गजानना पार्वती नंदन गजानना विघ्न विनाशक एकदंताय गौरी पुत्रा गजानना 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 पार्वती नंदन गजानना विघ्न विनाशक एकदंताय गौरी पुत्रा गजानना। देवाचा तू देव मोरया गात तुझे गुणगान वाट नवी चालाया दे तू शक्तीचं वरदान। देवांचा तू देव मोरया गात तुझे गुणगान वाट नवी चालाया दे तू शक्तीचं वरदान। तुझं वेणन कोणी दयाळा माझ्या मनीची ठेवी जाण घेऊन बसा भक्तीचा चालू बाप्पा मोरया। बाप्पा मोरया मोरया एकदंताय मोरया 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 वक्रतुंडाय मोरया 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 एकदंताय मोरया 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 वक्रतुंडाय मोरया। गजानना गजानना पार्वती नंदन गजानना विघ्न विनाशक एकदंताय गौरी पुत्रा गजानना। बळवंतराव, मला कधी कधी प्रश्न पडतो, तुम्ही हिंदूच आहात ना? नाही, तुम्ही गाभाऱ्यातल्या श्री गणेशाला थेट रस्त्यावर आणून शिक्षा केल्यासारखा उभा केलात, उत्सवी केलात। बहुजन समाजाला देवळात जाता येतं का दाजी? ते जाता आलं असतं तर हाच रस्त्यावरचा उत्सव देवळात साजरा झाला असता। आधी ब्राह्मण आणि ब्राह्मणेतर ही दरी आपल्याला मोडून काढायला। इंग्रज सरकार बाकी काहीही करेल, पण धार्मिक उत्सव साजरे करण्यापासून ते लोकांना अडवू शकणार नाही। तुझ बुद्धिदाता तुझ पाठी राखा तुझ गणाधीशा मोरया। किती विघ्न हरत्या तुझी सांग रूपे तुझी किती नावे मोरया। वर शक्तीचा अनयुक्तीचा गणराया देई आम्हाला या घोरत मी लावून दिवा थोडा हो भवपाशाला बळ सत्कर्मी देहता तू बाप्पा मोरया। बाप्पा मोरया मोरया एकदंताय मोरया 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 वक्रतुंडाय मोरया 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 एकदंताय मोरया मोरया मोरया
हनुमंतराव पण तुम्हाला काही इजा झाली तर? मला काही होत नाही. लोकांचा नेता आहे मी. तुम्ही माझी काळजी करू नका. त्यांच्यापासून मला काहीही भय नाही. आणि जर त्यांच्याकडनं मला इजा झाली तर त्यांचा नेता म्हणून घ्यायला नालायक असेल. लवकर चला.